हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज का नाही, एक घडलेली गोष्ट सांगणार आहे. कालच त्या बाई भेटल्या होत्या, डोळ्यातनं पाणी काढत होत्या. म्हणताना मला वाटलं तेही केलेले चूक बाकीचे करू नये. अगदी 70चे आसपास आहे त्या बाईंचं वय. 2 मुलं आहेत त्यांना, मुलगी आहेत दोघंही. दोघांनाही अतिशय चांगल्या नोकऱ्या आहेत. पण आईला कायमचं बघायला कोणी तयार नाही. एकानं 6 महिने ठेवायचे, 6 महिने आता पूर्ण व्हायचे आहेत रात्रीला. ते लगेच भावाला फोन करतो, हे बघ 6 महिने झालेत, उद्या सकाळी येऊन घेऊन जा आईला. आणि माणसाला काय वाटते माहितीये का, आपली मुलं असली तरी कोणाकडे राहायला जास्त आवडते, कोणाकडे राहायला आवडत नाही. म्हणजे ॲडजस्ट होणं म्हणा, काही हे असते. पण ह्याचं कोणालाही देणं घेणं नाही. त्यांना व्यवहार आहे. 6 महिने मी बघायचं, 6 महिने तू बघायचं. आणि ह्यांची पण चूक झालेली आहे का, म्हणजे हे स्वतःचे 2 प्लॉट होते, 2 घरं होती. सगळं दोघांचे नावावर करून दिलेलं आहे. स्वतःसाठी काहीही ठेवून घेतलेलं नाही. ह्यांना वाटलं आपल्याला कशाला पाहिजे, कसंही त्यांचंच आहे म्हणून सगळं A to Z. त्यामुळे ह्यांना डोकं दुखते बाबा. एखाद गोळी आणायला पाहिजे तरी मुलांकडे पैसे मागावे लागतात. म्हणून मला वाटलं ही चूक कोणी करू नये. होती ती 2 घरं ह्यांचे, नंतरचं नाव ते मुलांचं घालायचं ना. ते 2 घरांचे भाड्याचे पैसे ह्यांना आले असते, सगळं व्यवस्थित झालं असतं का नाही. त्यामुळे हा जरा प्रत्येकानं विचार करायला पाहिजे. आपण कोणावरही ओझं होता कामा नये. का म्हणजे ओझं झालं की तो माणूस नको वाटतो. नो डाऊट आपण आपलं कर्तव्य म्हणून मुलांना लहानाचा मोठा केलेला आहे. कष्ट करून त्यांना शिक्षण दिले, सगळं काही केले. पण त्यांना काय वाटते, हो मी शिकलो, माझ्यामुळे मी कष्ट करतो, मी काम करतो म्हणून मला ही नोकरी मिळाली. हे तर आई वडिलांचं काय, असं मुलांना वाटते. त्यामुळे जे काही आपलं आहे, एस्पेशली बायकांचं जास्त होते. का म्हणजे पुरुष जरा जाणून असतात, बायका फार इमोशनल असतात. त्यांना काही कळत नाही. इथे सही कर म्हटलं की सही करतात, काय करायचं आहे असं विचार करतात आणि सगळं काही देऊन बसतात. आणि सगळ्यांना म्हणत नाही, काही बायकांना बाहेरचं ज्ञान तेवढंसं नसते. का म्हणजे काही केलेलं नसते बाहेर जाऊन. त्यामुळेही होत असेल. मी कोणालाही नावं ठेवत नाही, एक्सक्यूज मी कोणालाही वाईट वाटलं तर. पण हे काही बायकांचं मी बघितलंय डोळेना म्हणून सांगतेय. कधी गरज पडली नाही, त्यामुळे त्यांना तेवढं त्याचं ज्ञान थोडंसं कमी आहे. त्यामुळे कसं वागावं हे कळत नाही. त्यामुळे त्या म्हणतात काय करायचं आहे, सगळं मुलांचं की दोघांचंही, म्हणून दोघांना सर्व काही देऊन टाकलं. स्वतःकडे काहीही ठेवलं नाही. आता काल त्या म्हणाल्या, मी एक घर माझ्यासाठी ठेवायचं तरी
माझं मी व्यवस्थित राहिले असते, मला हवं तेव्हा हवं तर करून खाल्लं असतं, कुठे जायचं असलं गेले असते. एक माझ्या नावावर ठेवायला पाहिजे होता आणि एक भाडेनावा द्यायला पाहिजे होतं. भाडं आलं असतं म्हणाल्या 15-20 हजार रुपये, मला चिक्कार झालं असतं, छान राहिले असते, पण माझी चूक झाली असं त्यांना आज वाटते. म्हणून मला प्रत्येक माणसालाच, स्त्रियांना असं नव्हे, माणसाला आपण कमवतो तेव्हापासून एक छोटी अमाऊंट काहीही असेल तुमचं इन्कम, त्यातली एक छोटी अमाऊंट आपले म्हातारपणासाठी म्हणून ठेवायला पाहिजे. तुमची 2 मुलं असली की तुम्ही कसं दोघांसाठी ठेवता, असा तिसरा एक अकाउंट करा, तो तुमचे म्हातारपणाचा अकाउंट. आणि दर महिन्याला काही थोडे का होईना ते पैसे जमा करत जावा. हे बघा, सगळ्यांना काही पेन्शन असते, सगळ्यांनाच काही इन्कम असते असं नाही. तर सगळं असलं की वेल अँड गुड, किंवा तुमच्या मुलांनी व्यवस्थित बघितलं तरी तुम्ही नशीबवान म्हणते मी. का म्हणजे मुलं बघतात, आपल्याला काही लागलं, आपण एखाद दिवस कंटाळा केला आहे, गोळी घेतली नाही तरी मुलं आई गोळी घेतलीस का घे, किंवा जेवलीस का, हे खाल्लंस का नाही का, अगदी आग्रहानं करतात. तर आपलं नशीब, आपलं नशीब म्हणेन. म्हणून आपल्याला विचारतात ते म्हणून आपण लकी समजू. तरी आपल्याकडे आपलं काहीतरी असायला पाहिजे. तुम्हाला कोणाला देव्या वाटते, हो, पाहिजे का नाही द्यायला. त्यामुळे शक्यतो आपण दुसरेवर ओझं बनता कामा नये. काही होईना तुमच्या आवडीचं काहीतरी करा, आयुष्यभर काहीतरी थोडं का होईना मिळवत जावा. एस्पेशली बायकांना म्हणते मी, त्यांना काय वाटते, काय गरज आहे मला मिळवायची, असं बरेच जणांना वाटते. गरज आहे असं नाहीये, पण देवानं आपल्याला कितीतरी गोष्टी दिलेल्या आहेत. हात, पाय, डोकं, डोळे, कान सगळं दिलेलं आहे का नाही. मग त्यामुळे प्रत्येकानं दुसरेवर अवलंबून राहायचं नाही. का म्हणजे दुसऱ्यावर तुम्ही अवलंबून राहिलात का नाही. आता साधी काही गोळी घ्यायची असली, चष्मा आणायचं असलं तरी पैसे तुझं काय सारखं कायम असते असं म्हणतात म्हणे काही मुलं, ऐकले मी. तुझी सारखी किटकिट संपतच नाहीये, काही ना काही तर तुला हवंच असते. आईनं लहान असताना त्या मुलांना किती कष्ट करून मोठं केलेलं असते, स्वतःचा घास त्या मुलांना दिलेला असतो, पण ती मुलाचे लक्षात नसते. उलट मोठी झाल्यावर कधी कधी ती मुलं म्हणतात, हो आम्ही तुमचं काय काय केलं आहे, आम्ही लिहून ठेवलं की काय कमी होईल का, असं म्हणणार नाही, पण असतात म्हणे, असं ऐकलेलं आहे मी बरेच जणांना सिनियर सिटीजन्सांशी भेटते, बोलते, त्यामुळे खूप काही अनुभव आहेत. आणि एक मेन गोष्ट म्हणजे आपण इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. आणि इन केस न चुकू, म्हणजे न कळत चुकून मुलांनी आपल्याला काही बोललं तरी तर आपण त्यांना तू का असं बोललास, अमुक तमुक विचारत जाऊ नका. आता एक्झाम्पल सांगते. माझ्या एक नणंद आहेत, आता त्या 80चे वरचे आहेत. त्यांचे मिस्टर गेल्यावर एक 10-15 वर्षापूर्वी पुण्याला त्यांना मुलगी घेऊन गेली होती. मग परत त्या ना आपल्या घरी मिरजेला यायचं होतं. मग त्या म्हणाल्या, अहो मला एकटं जायचं म्हणजे नको वाटते ग, म्हणाल्या लेकीला, का म्हणजे सवय नाही एकटं जाऊन. तसं मुलगी पटकन म्हणाली, ह्याच्या पुढे तुला एकटंच जायला पाहिजे. त्या म्हणाल्या, खूप माझ्या मनाला लागलं. तिनं काही मुलीनं आईला मनाला लागावं म्हणून बोलेलं नाहीये, ती सहज बोलून गेली. तरी त्या म्हणाल्या, मी तिला काही बोलले नाही, पण त्यांना आता कुठेतरी मोकळं करायचं होतं म्हणून त्या
मला भेटल्या वेळेला मला म्हणाले असं असं म्हणाली बघा ती, पण मी तिच्या समोर बोलले नाही. तिला कशाला वाईट वाटायला नको, किंवा ती बोललेलं ते काही चुकीचं नाहीये, पण आईला खूप मनाला लागून गेलं होतं. आणि अशा वेळी कधी तुम्हाला लागलं तरी आपण चटकन मुलांच्या समोर बोलत जाऊ नका. तुम्हाला मन मोकळं करायचं असलं की आपले मैत्रिणी मित्रांसमोर, आपले बरोबरीच्या लोकांसमोर तर मन मोकळा करा, का म्हणजे ह्यातनं मिसअंडरस्टँडिंग वाटते. त्यामुळे सगळे माझं रिक्वेस्ट आहे ही प्रत्येकाला, लेडीज जेंट्स प्रत्येकाला, आपण कोणावरही ओझं बनता कामा नये. आपण शक्य एवढं आपलं इंडिपेंडेंट राहायला पाहिजे. आपलं काय मत आहे, लेट मी नो. हॅव अ गुड डे.